खरं तर आकडेमोडीची उदाहरणं सोडवायला आपल्याला सोपी जातात. ज्यावेळेस विधान दिलं असतं त्यावेळेस विधानाची अचूकता किंवा चुकीचे विधान ओळखताना आपली जमलिंग होते. त्यावेळेस आपल्याला काही ठोकताळे वापरावे लागतात. आता बघूया उदाहरण. खाली उदाहरण असं दिलंय, पुढीलपैकी अचूक विधान ओळखा. अचूक याचा अर्थ चुकीचं नाही असं, बरोबर विधान ओळखायचं. चुकीची विधान बाजूला काढून टाकायची आपल्याला. पहिलं विधान वाचूया. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास सरासरी बदलत नाही. समजा आपल्याकडे 5 संख्या आहेत आणि त्या संख्या क्रमाने आहेत असं गृहीत धरू, किंवा पहिल्या नैसर्गिक संख्या आहेत. कुठल्या? 1 2 3 4 5 ह्या संख्या. आता ह्यांची सरासरी किती आपल्याला माहित आहे. किती ह्यांची सरासरी? मधली संख्या, क्रमाने वाढत जाणारी संख्या आहे म्हणून मधली संख्या. आता काय म्हणतंय, गटातल्या संख्येत प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवली. ही 1 न वाढवली, ही 1 न वाढवली, ही 1 न वाढवली, ही 1 न वाढवली, ही 1 न वाढवली. म्हणजे नवीन संख्या काय झाली आता? 2 3 4 5 आणि 6. आता ह्या संख्येची सरासरी काय होते? मधली संख्या म्हणून 4 होते. सरासरी वाढली का? वाढली. कितीला वाढली? जेवढ्या अंकाने आपण प्रत्येक संख्या वाढवली होती तेवढ्या अंकाने सरासरी वाढली. 1 न वाढवली प्रत्येक संख्या, म्हणजे ही 1 न वाढली. पण इथं काय म्हणता विधानात बदलत नाही. ज्यावेळेस आपला एखादा गट दिलेला असतो त्याची सरासरी दिली असते आणि पुन्हा आपण त्या गटातल्या प्रत्येक संख्येत एखादा ठराविक अंक वाढवत गेलो, म्हणजे 2 असेल, 5 असेल, 7 असेल, जेवढ्यानं त्या अंक वाढवलाय तेवढ्यानंच त्यांची सरासरी सुद्धा निश्चितपणे वाढते. आता पुढे असा प्रश्न दिलं विधान आपल्याला, म्हणजे हे विधान बरोबर आहे का? नाही. 5 समसंख्यांची सरासरी सम असते. आता समसंख्या आपल्याला माहित आहे, ज्यांच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 असतं. आता हेही माहित आहे आपल्याला, समसंख्यांची बेरीज ही समसंख्याची येते. समसंख्यांची बेरीज ही समसंख्याची येते. समजा बेरीज आपली त्या 5 संख्येची 48 झाला असं गृहीत धरूया आपण, किंवा दुसरं काहीतरी घेऊया, 46 वगैरे, 44 वगैरे काही घेऊ का. ज्यावेळेस समसंख्या आहे 0 सोडूनची, एकक स्थानी 0 सोडूनची ह्या समसंख्याची बेरीज येईल आणि त्याला आता आपल्याला 5 संख्या असल्यामुळे 5 ने भागावं लागणार आहे. ज्यावेळेस आपण 5 ने भागू त्यावेळेस येणारं उत्तर हे समसंख्या नाही. मग प्रत्येक वेळेस समसंख्या येईल असं आहे का? जर इथं समजा 5 संख्यांची बेरीज 60 आली आणि त्याला 5 ने भागला आपण, 12 उत्तर आलं. सम येतंय, सम येतंय, पण प्रत्येक वेळेस येतंय का? नाही. ज्यावेळेस 0 सोडून इतर उत्तर येतात, एक स्थानाचा अंक वेगळा असतो, त्यावेळेस ते उत्तर पूर्णांकात येतच नाही. कारण 5 न भागायचं आपल्याला, 5 संख्या द्या, जेवढ्या भागायचं त्याचं इथं लक्षात घेतलं पाहिजे. तसंच इथं खाली उदाहरण दिलं, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. 5 विषम संख्यांची सरासरी, सॉरी इथं समच आहे, 5 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असते. 5 समसंख्यांची सरासरी. आता इथेच बघितलं आपण, समजा 5 संख्या आणि त्या 5 संख्यांची बेरीज आपल्याला 80 आले असे गृहीत धरू आपण. ह्या 80 ला आपल्याला 5 ने भागावं लागणार सरासरी काढण्यासाठी. ज्यावेळेस भागू 16 येणार आहे आणि मग विषमच येते असं म्हणलं. ती सम पण येऊ शकते आणि विषम पण येऊ शकते. ती विषम कधी येणार आहे? 5 संख्यांची सरासरी कधी येणार आहे विषम? ज्यावेळेस त्या अंकांची बेरीज, 5 अंकांची, त्या 5 संख्यांची बेरीज, बेरजेचा एकक स्थानचा अंक 0 सोडून इतर येत असेल त्यावेळेस येऊ शकते. ज्यावेळेस त्या 5 समसंख्येची बेरीज केली असता एकक स्थानचा अंक हा 0 असेल आणि 0 असल्यामुळे त्याला 5 ने भागायचा, भाग पूर्ण जातो आणि 10 ला 20 ला 30 ला 40 ला आपण 5 ने भागलं तर सम येते. त्या पद्धतीनं, म्हणून हे पण विधान आपलं चुकीचं आहे. आणि जसं इथं बघितलं तसं इथं बघा, गटातील संख्या समान अंकाने कमी केल्या, इथं वाढवलं आपण. इथं दुसऱ्या संख्या घेऊ आपण, 4 6 8 10 आणि 12 ह्या 5 संख्या घेतल्या. 4 6 8 10 12 आणि आता नव्याने ह्यांचा गट करू आपण, ह्या 2 न कमी करू किंवा 1 न कमी करू. 2 न कमी केल्या, 2 4 6 8 10 झाल्या. आता ह्या संख्या प्रत्येकी समान अंकाने कमी केल्या 2 आणि नवीन संख्या तयार झाल्या ह्या, आणि ह्यांची सरासरी मधली संख्या म्हणून 6 येणार आहे.
किंवा ह्याच संख्या आपण एक एक न कमी करू. 3, 5, 7, 9, 11 या आपण क्रमाने विषम संख्या आहेत आणि क्रमाने विषम संख्येची सरासरी मधली संख्या असते 7. हिथं आपण कितीने कमी केलं होतं? 1 न. सरासरी कितीने कमी झाली मूळच्या ह्याच्यापेक्षा? 1 न. हिथं आपण 2 न कमी केलं होतं, सरासरी कितीने कमी झाली? 2 न. तेवढ्याच अंकाने कमी झाली का नाही? म्हणजे हे विधान बरोबर आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे वय पुढील प्रमाणे आहे. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, त्यांचं वय ह्या प्रमाणे. विद्यार्थी 5 विद्यार्थी आहेत की त्यांचं वय 13 आहे. 20 विद्यार्थी आहेत की त्यांचं वय 14 आहे. 12 विद्यार्थी त्यांचं वय 15 आहे. 3 विद्यार्थी असतात की त्यांचं वय 16 आहे. वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत? 40. आणि ह्या 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी काढायची आपल्याला. म्हणजे ह्या 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज करून त्याला 40 ने भागावं लागेल. आता बेरीज करताना आपल्याला लक्षात घ्यायला 5 विद्यार्थी असा आहेत की त्यांचं वय 13 आहे. म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज किती येईल? 13 गुणिले 5 65. 20 विद्यार्थी असे आहेत की त्यांचं वय 14 आहे. 14 दुने 28 त्याच्या पुढे 0. म्हणजे ह्या 20 पोरांच्या वयाची बेरीज केली तर प्रत्येकी 14 धरून 280 झाली. 12 विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या वयाची बेरीज 15 आहे. त्यांची जर वय 15 आहे तर त्यांच्या वयाची जर बेरीज केली प्रत्येकी 15 धरून 15 दुने 30 हातचे गेले 1 15 1 15 आणि 3 18 180 होईल. आणि 16 विद्यार्थी असेल की त्यांच्या वयाची 3 विद्यार्थी असेल त्यांच्या वयाची वय 16 आहे. म्हणजे त्या तिघांच्या वयाची बेरीज 16 48 होणार. आणि ही सगळी बेरीज करून याला 40 न भागलं की आपलं उत्तर सरासरीचे येणार आहे. मग सरासरी करण्यासाठी बेरीज करूया. इथं 5 आहे कसं आणि इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 8 आहे. 5 0 0 8 किती आलं? 13. हातचे गेला 1 दशकांचा 6 आणि 1 7 7 आणि 8 15 15 आणि 8 23 23 आणि 4 27 हातचे गेले 2. इथं शतक नाही, इथं शतक नाही. 2 आणि 1 3 3 आणि 2 5 573 झालं. आणि ह्या 573 ला आता कितीनं भागावं लागणार आहे? तर 40 न भागावं लागणार. 40 × 40 1 चा भाग बसला. उरले 17. या 57 मधून 40 वजा केले उरले 17. 17च्या पुढे हे 3 घेतलं 173 झाले. 40च्या पाड्यात 173 नाही परंतु 173 पेक्षा छोटी संख्या जी आहे ती आहे 160. 40 चोक 160 14. आता 14 हा पर्याय असणार नाही. ह्या 3 पैकी उरलेला पर्याय असणार कारण तसा चिन्ह आहे. आता उरलेत किती आपल्याकडं? 13 उरलेत. 160 मधून 173 मधून 160 गेले 13 उरले. दशांश चिन्ह दिलं आणि 13 वर 0 घेतला 130 झालं. आता 16च्या पाड्यात 40च्या पाड्यात 130 नाही परंतु 130 पेक्षा छोटी संख्या जी आहे ती आहे 120 आणि ती 3 नंबरला म्हणून 3 चा भाग बसला. भाग करायला 10. आता 14.3 म्हणजे हा पर्याय असणार नाही. ह्या दोन्ही पैकी उत्तर असणार आहे. आता पुढे जाऊया आपण कारण पुढे आणखीन भाग जातोय तो भाग आपण बघूया. 10च्या पुढे 0 घेतलं कारण 10 ला भाग जात नाही. मग 40 न परत 100 ला भागलं. 40 न 100 ला भागल्यानंतर 2 चा भाग बसला. 14.32 झालं. आता हे 3च्या पुढे 2 आलेला 3च्या पुढे 2 आलेला पर्याय आपल्याकडे आहे. म्हणजे हा पर्याय असण्याची शक्यता आहे. उरलेली पण आपण वजाबाकी करून बघूया. इथनं 80 वजा केले 2 चा भाग दिलाय उरले 20. 20 वर परत 0 दिला 200 झाले. 40च्या पाड्यात किंवा 4च्या पाड्यात 200 आहे 5 नंबरला. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर 14.325 असणार आहे. उदाहरणामध्ये आपल्याला काही पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेत. 7.4/3 9.8/3 7.2/5 आणि 11.3/5 या संख्यांची सरासरी किती विचारली. एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4. सरासरी काय आहे? बेरीज भागिले एकूण संख्या किती दिलेत हे करणे. नंबर ऑफ डिजिट्स किंवा नंबर ऑफ नंबर्स ह्यांना भागायचं आहे. आता इथं बघूया बेरीज करायची आहे. बेरीज आपण सोप्या पद्धतीने करूया. पहिल्यांदा इथं माझ्या असं लक्षात निरीक्षण केल्यानंतर छेद समान असणाऱ्या ह्या 2 संख्या आहेत ह्यांचा छेद समान असणाऱ्या 2 संख्या. आता ही पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज करताना पुढच्या आणखीन एक आपण आयडिया करू शकतो. आधी पूर्णांकाची बेरीज करू. 7 + 9 + 7 + 11 11 9 20 20 आणि 7 आणि 7 14 20 + 14 किती झाले? 34 झाले. 34
आणि आता यांची बेरीज करूया. कुठल्या अपूर्णांकात आपल्याला 4/3 आहे अधिक 8/3 आहे. आधी ह्या दोघांची बेरीज करूया, कारण हितला हा पूर्णांक छेद समान असताना आपण काय करतो, फक्त अंशाची बेरीज करतो, छेद तसं देतो. 4 8 12, 12/3, 3 1 3, 3 4 12, म्हणजे ह्यातनं बी पूर्णांक मिळाले. 34 अधिक 4 झाले. इथले दोन ठिकाणचे राहिलेत आपल्याला पूर्णांक, यांची बेरीज करू. 2/5 अधिक 3/5. अपूर्णांकाचा छेद समान आहे, अंशाची बेरीज केली 5/5 आलं. 5/5 म्हणजे 1 आला, 1 पूर्णांक मिळाला. 4 आणि 4 8 आणि 1 9, 39 बेरीज आली. आता बेरीजला 4 न भागायचा. 39 भागिले 4, 4 1 4, 4 9 36, उरले 3, 3/4. आता 2 अचूक पर्यायाचा प्रश्न असतो आपल्याला. उरले 3, ह्याला आपण पूर्णांकात रूपांतर केलं, कसं होतंय, उरलेले 3 अंश ठिकाणी गेले, राहिल्याचे. आता ह्या 3/4 ची व्हॅल्यू किती असते दशांश अपूर्णांकाच्या भाषेत बोलायचं झालं तर 0.75 असते. 9.75 किंवा इथं आपण दशांश भाग देऊ. 4 1 4, 4 9 36, उरले 3, 3 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं आणि 3 वर 0 घेतला. 3 वर 0 घेतला म्हणजे 30 झालं. परत त्या 30 ला 4 ला भागलं. 4 7 28, 30 मधून 28 गेले, उरले 2, 2 वर परत 0 घेतला, 20 झाले. 20 ला 4 ला भागलं 5, 9.75. अचूक पर्याय निवडा. 2 पर्याय. आता असा प्रश्न ह्यावर येऊ शकतो, अशा पद्धतीने उत्तर काढायचं. उदाहरण असं आहे बघा, पहिल्या 30 क्रमशः नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि पहिल्या 20 क्रमशः नैसर्गिक संख्यांची सरासरी यांची बेरीज किती. आता सरासरी काढायची आहे आणि नैसर्गिक संख्या आहेत, क्रमाने दिलेल्या संख्या आहेत. मग आपण शिकलोय काय, ज्यावेळेस क्रमाने दिलेल्या किंवा नैसर्गिक संख्या असतील किंवा एका ठराविक फरकाने वाढणाऱ्या संख्या असतील, त्यांची सरासरी ही त्यांची मधली संख्या असते. आता इथं 30 संख्या द्या, मधली संख्या निघत नाही. ज्यावेळेस विषमांक असेल संख्यांचा त्याची मधली संख्या निघते. पण ह्याची मधली संख्या आपण कशी काढतो, 30 मधल्या इकडे 14 सोडल्या आणि इकडे 14 सोडल्या, राहिल्या मधल्या कोणत्या, 15व्या आणि 16व्या नंबरची. एकूण 28 संख्या गेल्या, राहिल्या कुठल्या मधल्या, 15 आणि 16. ह्या दोन संख्यांची जर आपण सरासरी काढली, 15 अधिक 16 किती झाले 31, आणि 31 ला जर आपण 2 न भागलं तर 15.5 ही ह्या संख्येची, पहिल्या 30 संख्येची सरासरी येते. आता आपल्याला पुन्हा नंतरच्या 20 संख्या सरासरी, त्याला पण तसं करू शकतो आपण. 20 संख्या द्या, मधल्या 2 संख्या घेऊया आपण. मधल्या 2 संख्या कोणत्या असतील, इकडं 9 सोडल्या, इकडे 9 सोडल्या. 9 नंतरची 10वी आणि 11वी, 10 आणि 11 ह्या मधल्या 2 संख्या असणार आहेत. ह्यांची बेरीज केली 21 आली आणि 21 ला 2 भागलं 10.5 आलं. 10.5 आणि 15.5 ह्या 2 वेगवेगळ्या सरासरी आणि आपल्याला विचारलं काय ह्यांची बेरीज काय, बेरीज काढली 5 आणि 5 10, 26 हाय का पर्याय आपल्याला दिला, पर्याय क्रमांक 4. इथं लक्षात घ्यायची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पहिल्या 10 संख्यांची सरासरी 5.5 आहे. नंतरच्या 10 संख्या वाढलेल्या म्हणजे पहिल्या 20 संख्येची सरासरी, नंतरच्या म्हणजे 29 संख्येची सरासरी, 39 संख्येची सरासरी ही अशी 5-5 न वाढत जाते. हे जर आपण लक्षात ठेवलं तर हे सुद्धा करायची गरज नाही. पहिल्या 10 ची 5.5 ती कशी आहे, अंकांची बेरीज त्या 1 ते 10 च्या 55 ते 55 भागिले 10 केलं 5.5 आलं. आणि मग पुढे प्रत्येक वेळेस 10 संख्या वाढत जातात, त्याच्या पद्धतीनं सरासरी वाढत जाते. आणि मग हे जरी लक्षात ठेवलं तरी अशा प्रकारचा प्रश्न आकडेमोडीशिवाय तोंडी आपण काढू शकतो. 5-5 न वाढत जाते. म्हणजे समजा इथं 40 पर्यंत विचार असतं, पहिल्या 40 म्हणजे पहिल्या 40 ची सरासरी किती आली 20.5 आली. आणि समजा इथं विचारलं असतं आपल्याला पहिल्या 70, हे 70 पर्यंत आपण असं वाढवत गेलो असतो ना 5-5 न, आणि त्यांची बेरीज केली असती. म्हणजे जसं विचारलं हे जर लक्षात ठेवलं आपल्याला कॉमन सेन्स उत्तर काढू शकतो. आणखी एक उदाहरण बघूया मित्रांनो. उदाहरण असं आहे बघा, क्रमशः 1 ते 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी
1 ते 25 पर्यंतच्या संख्येच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आताच्या उदाहरणापूर्वी मागाच्या उदाहरणात आपण बघितलं होतं, ज्यावेळेस 1 ते 20, 1 ते 10, 1 ते 30, 1 ते 40, 1 ते 50 आपल्याला सांगितलेलं आहे, त्यावेळेस 1 ते 10 पर्यंतच्या संख्येची सरासरी आपल्याला माहिती आहे 5.5 आहे आणि ती पुढे प्रत्येकी 5 न वाढत जाते. म्हणजे 1 ते 50 पर्यंतची सरासरी कशी होते बघा आपण, 10.5, 15.5, 20.5 आणि 25.5. म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या संख्येची सरासरी 25.5 येते. हे लक्षात आलं नसेल तर आपण असं म्हणू, 50 पर्यंतच्या संख्येत आणि क्रमशः वाढत जाणाऱ्या संख्येची सरासरी मधली संख्या असते. 50 संख्या आहेत, 50 ला आपण भागिले 2 करू, 25 आलं. 25 आणि 26 त्याच्या बरोबरीला घेतलं तर ह्या दोन मधल्या संख्या होणार आहेत. इकडे 24 राहिल्या, इकडे 24 राहिल्या आणि मग 25 आणि 26 ची बेरीज आली 51 बेरीज आली आणि 51 ला 2 न भागलं तर 25.5 सरासरी पहिल्या 50 संख्येची आपल्याला मिळाली. आता पुढे आपल्याला काय मिळालंय, ही सरासरी 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता 1 ते 25 पर्यंतच्या संख्या 25 आहे, बरोबर मधली संख्या आपल्याला माहिती आहे. किती आहे बरोबर मधली संख्या, 13. संख्या क्रमशः वाढत जाणार आहे त्या, म्हणून मधली संख्या सरासरी घेतली. यांची सरासरी आली 13, यांची सरासरी आली 25.5 आणि मग फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. 13 इथं दशांश चिन्हाच्या खाली 0 लावावं लागेल. 5 लिहिलं, 5 3 गेलं, 2 उरलं, 2 1 गेलं, 2 उरलं, 12.5 आपला पर्याय क्रमांक 4 उपलब्ध आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज मार्गदर्शिकेमधील काही नमुना प्रश्न, सरावाचे प्रश्न पाहिले. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण काठीने बदल वाढवलेले काही प्रश्न पाहणार, तर नक्की भेट द्या उद्याच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.